पुण्यातील नामांकित विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, डोक्यात वासा घातल्यानं विद्यार्थी गंभीर जखमी, निकाल पाहण्याच्या वादातून पेटलेलं भांडण हाणामारीपर्यंत पोहोचलं। बीडच्या केस तालुक्यात मुलानंच केली जन्मदात्या आईला स्टीलच्या पाईपनं मारहाण, उपचारादरम्यान आईचा मृत्यू। अमरावतीत एका मॉलमध्ये मसाज सेंटरच्या आड देह विक्रीचा व्यवसाय, कारवाई दरम्यान आढळल्या 3 परप्रांतीय तरुणी। जालन्यात जुगार प्रकरणात 9 जणांवर हसनाबाद पोलिसांची कारवाईत 1,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। वडिलांच्या कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे नसल्यानं चोरीच्या उद्देशानं दोघांकडून किराणा व्यावसायिकाचा खून, धुळ्याच्या पिळोदा येथील घटना, पोलिसांकडून आरोपींना अटक। मुंबई लोकलमध्ये चोरांच्या टोळ्यांचा सुळसुळाट, दररोज 18 ते 20 मोबाईल लंपास। 2020 पासून आतापर्यंत रेल्वे पोलिसांत फोन चोरीचे 37,398 गुन्हे दाखल। बीडच्या जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, आरोपीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यात कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील महिलेवर बलात्कार, तोंडावर स्प्रे मारून बलात्कार करत पीडितेच्या फोनमध्ये काढला सेल्फी, आरोपीनं कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीत केलेला प्रवेश। बीडच्या केस तालुक्यात एका गतिमंद तरुणीवर अत्याचार, आरोपी केस पोलिसांच्या ताब्यात। बाबाच्या खून प्रकरणात निर्दोष सुटल्याच्या रागातून व्यावसायिकाची निर्घृण हत्या, संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून 6 आरोपींना अटक। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं एका कंपनीतील अधिकाऱ्याला 38 लाखाला फसवलं, संभाजीनगर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।